दुर्गा सप्तशती अध्याय 4 ध्यान। ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जयेशी शंखा चक्रा कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्र त्रयाशी सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करी जय घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिशी जय। ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादिदेव नवनाली न होती बारी लावण्याङ्ग फुलती यश सौख्यदाने देवी स्तोत्र करीती सुर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ती देव स्वर्ग भुवनी जिची या विभूती जी पूजनीय ऋषिदेव जगज्जनाला होती सनमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता ब्रह्मा शिवानवदवे नित्य स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या भाग्य सरुदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाजयशी पाळी जगासनमितो तिची या पदाशी नावर्ण वेत्वदीय रूप चिंत्य ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आचार तूच सकल जगदंश भूता अव्यक्त तूच परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी हे तव नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरात व कारणाने तेने स्वधा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमूल ज्याचे अभ्यासती मुनिजया निगमापथाला विद्या अपरा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शद्व ऋग यजु आणि सुसामछंदा ऐश्वर्य क्षत्रिय श्रुती धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषिकयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढशक्ती मेधा नौकात्वदीय बळतारी प्रपंच बाधा तू कैटभारी हृदयी तव वत्सचिन्ह गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान ईशत सुहास अमला शशिपूर्ण बिंबा लावण्य कांती कणका सुकुमारी अंबा पाहोणी क्रोध चढला महिषासुराशी केला प्रहार नवलावह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तोनच सोडी प्राण भील कालही जया बघता मुखाला पाहोन तेनच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुराशी तू सुप्रसन्न तरी त्या जगी मान त्यांचा लाभे यशस्त्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवकतया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवो निश्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्म फळलाभ तुझेनी होती नामे तुझ्या भयहरे भवपीडितांचे तू बुद्धितेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भयहारिणी तू एक तुझी सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्यजन या शुभकामनेने तुमारीशी खळजना रणिशूरतेने ते नरकामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्याजना वदसी तू सदैरणाया त्वदृष्टिपात जरी जाळील विश्वसारे संवारिश असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शे पवित्र रिपुहोनी उद्धरावा हा भाव तो तव मनातैसे असावा पाहुणी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येन असुर बल कोण रणेत्री चंद्राने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तया सकसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्यकांती तव चिद्रूपते अतुल निर्गव होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकिशी रिपुदळा करुणार्द्रपणाने लावण्य सुंदरी जिला रिपु कापत आहे गे थोर कोण तुझहुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संवारली अरिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्षांबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करुणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊनी हाती रक्षे उत्तरेश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे खणग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तू असदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्तविली एशियापरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करीतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे म्हणी जी इच्छा मागावा वर तो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू आरणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तरावे गेगाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगतिता तथास्तु वरदेवनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राणचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितांसाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून घे जन्मकथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग तो पूर्ण आता सर्व हे लोकारक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा ह्रीं ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये चतुर्थोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु।